हा देखील नियम या ठिकाणी आहे. दोन्ही संघांना सूचना देण्यात येते की 38 सर्कलच्या बाहेर गार्ड घालायचा आहे, अन्यथा 3 रनांची पेनल्टी देण्यात येईल. गोलंदाजीसाठी जो सज्ज होतोय निलेश, जातेगाव संघाकडून गोलंदाज तयार. निलेश मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने कटावलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार 4 धावांसाठी. सामन्याला सुरुवात होताच लगेच चेंडू मात्र भिरकावून दिलाय तो सीमारेषेच्या पार. 1-2 बाउन्स, चौकार. 4 धावांनी मात्र धावसंख्येला सुरुवात होते. पहिले षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती मात्र ठोकलेला हा खणखणीत चौकार सोमेश्वर क्रिकेट क्लब संघा चांबळी यांच्यातर्फे जो फलंदाज आलाय साहिल व गणेश. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय, लॉंगॉनच्या डोकीच्या वरून जातोय का, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. चेंडू मात्र चांगला झेल केलाय आणि पहिला धक्का चांबळी संघाला बसलेला आहे तो साहिलच्या रूपाने. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. दुसरा देखील प्रयत्न असाच काहीतरी केला. 38 मात्र पार करू शकला नाही चेंडू आणि सरळ विसावतो तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेलबात मात्र त्या दरम्यान होतोय. पहिला धक्का सोमेश्वर संघाला बसलाय साहिलच्या रूपाने. पहिले षटक चालू असताना 1 गडी बाद होऊन धावसंख्या मात्र 4 वरती स्थिरावलेली. साहिल याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फलंदाज निलेश. फलंदाज जो आलाय तो विशाल कंसे. तर स्ट्राईकला मात्र जो सुरुवातीला ओपनिंगला आलाय तो गणेश मात्र आता सज्ज होतोय. पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावून दिलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. सुरुवातीच्या चेंडूवरती चौकार. प्रत्येक संघाला गोलंदाजी करण्यासाठी टाइम लिमिट इथे ठेवण्यात आलंय. 30 मिनिटांमध्ये आपली 6 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा 3 रनांची पेनल्टी आपल्याला बसेल. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. काही नियम वाटी या स्पर्धेदरम्यान आपल्याला वारंवार सांगू इच्छितो. 30 मिनिटांमध्ये आपली 6 षटकं पूर्ण करायची आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावलं चेंडू. चेंडू जातो 1 बाउन्स, सीमारेषा पार, खणखणीत असा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू मात्र त्या दरम्यान होतोय. धावसंख्या मात्र होती ती 12 पहिले षटक चालू असताना. पहिले षटक चालू असताना धावसंख्या होती ती 12 चांबळी संघाची. जातेगाव संघ देखील पुन्हा एकदा आता मात्र उजव्या यष्टीचा खूपच बाहेर टाकलेला चेंडू. नक्कीच पंचांनी मात्र तो अवांतर वाईट असा घोषित केला आहे. एका धावेने पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होती ती 13 पहिले षटक चालू असताना. साहिल मत पुढचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. चेंडू जातो 1 बाउन्स, 2 बाउन्स. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होतंय की काय. 2 धावा पूर्ण केलाय. तिसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव पूर्ण. 3 धावांनी मात्र धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती पहिले षटक पूर्ण. 1 गडी बाद 16 धावा. रिव्ह्यू
बाउंड्री आहे का पहा बरं आताची. तीन धावा आहेत, 3 धावा. चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपल्या संघासाठी नक्कीच 1 धाव त्या ठिकाणी अडवण्यात आले. धावसंख्या मात्र पहिले षटक पूर्ण 13 धावा, 16 धावा, 1 गडी बाद. साहिल मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेलबाद झाला, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला गणेश व विशाल मात्र आक्रमक होतोय आणि धावसंख्या मात्र पोहोचवतात ते 16 वर. दुसरं षटक घेऊन आलाय तो शांताराम, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने टोलावलाय, त्या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव दरम्यान पूर्ण होते, 1 धावेने पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या मात्र होते ती 17. दुसरं षटक चालू आहे. 6 षटकांचा सामना आहे. अवघ्या 30 मिनिटांमध्ये आपली 6 षटकं पूर्ण करायचंय. जातेगाव पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक त्याच्या खालोखाल आणि सुंदर झेल. आणि आता मात्र विशाल मात्र आपलं खातं न उघडता झेलबाद. सोमेश्वर संघाला बसलेला दुसरा धक्का. साहिल याची जागा भरून काढण्यासाठी आलेला विशाल मात्र आपलं खातं न उघडता तंबूच्या आश्रयाला परततोय. सोमेश्वर संघाला बसलेला दुसरा धक्का. धावसंख्या मात्र 17. नक्कीच आकडा अनलकी. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय 17 या धावसंख्येवर. विशाल याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो ऋषिकेश शेडकर. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये टोलवल चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करून दिली. 1 धावेने पुन्हा एकदा वाढ होते आणि खतरा मात्र टळतोय. धावसंख्या होते ती 18 वर. दुसरं षटक चालू असताना 6 षटकाचा चालू असलेला सामना चांबळी विरुद्ध जातेगाव शिक्रापूर. स्लोवर टाकलेला चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. प्रेक्षकांना सांगण्यास कळवण्यास आनंद होतोय की हे सर्व सामने आपल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेले हे सर्व खेळाडू, एका गावातील एक टीम. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. त्या दरम्यान चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. चांगला प्रयत्न त्या दरम्यान होतोय. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का? नाही. 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 20. दुसरं षटक चालू असताना 6 षटकांचा हा सामना आहे. त्यातील 2 षटक ही पॉवर प्लेची असतील. 6 षटक आपल्याला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलाव चेंडू. पाहूया झेल होतो का? सुंदर असा प्रयत्न यशस्वी. फलंदाज मात्र त्या दरम्यान बाद होतोय आणि बसलेला सोमेश्वर संघाला तिसरा धक्का. साई बालाजी लोणी त्यांच्या कर्णधारांना यायचं आहे. प्लेइंग 11ची लिस्ट लिहून द्यायची. विशाल मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. साहिल त्या ठिकाणी बाद होतोय. गणेशही त्या ठिकाणी बाद झालाय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो कैलास. 2 षटक पूर्ण. धावसंख्या मात्र 20 वरती स्थिरवली आहे. तिसरं षटक घेऊन आले ते गोलंदाज दादा पवार. पाहूया गोलंदाजीमध्ये किती दादागिरी करतायत ते. सुंदर चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय. पहिलं चेंडू नक्कीच अवांतर घोषित केली आहे ती पंचांनी. मात्र दोन्ही हात जमिनीला घातला लांब करून एक अवांतर धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 21. वैयक्तिक पहिलं व दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते दादा.
पुढचा चेंडू लेग साईडला टोलवलाय. फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने पुन्हा एकदा वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 22. तिसरं षटक चालू आहे. दादा हे वैयक्तिक पहिले षटक टाकतायत. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो कैलास. गणेश आक्रमक असा फलंदाज मात्र त्या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. धन्यवाद डीजे. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते, एक युवा उद्योजक माननीय श्री केदारनाथ जाधव यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील संयोजक कमिटीतर्फे मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. तसेच आमचे परम मित्र विकास कांबळे साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील संयोजक कमिटीतर्फे मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. पुढचा चेंडू लेग साईडला फ्लिक केलाय. पाहूया झेल होतो का. क्षेत्ररक्षक खूप दूरवर. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी ही धाव पूर्ण. 2 धावांनी मात्र धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 24. कैलास शेंडकर व बशीर शेख मात्र ही जोडी आता मैदानावरती असताना. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. नक्कीच एक खणखणीत असा चौकार ठोकलाय. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 28. तिसरं षटक चालू असताना दादा यांच्यावरती मात्र चढवलेले आक्रमण आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने टोलल चेंडू. चांगलं त्या दरम्यान क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, परंतु त्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करतात. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. तिसरं षटक चालू आहे. वारंवार मी सर्व संघांना सूचना देतोय की आपल्या 30 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायची आहेत. याचं सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू एक छोटासा अपील मागितला, परंतु चेंडू निर्धाव त्या दरम्यान होतोय. षटक मात्र त्या ठिकाणी तिसरं पूर्ण होतंय. 3 षटक पूर्ण, 30 धावा, 4 गडी बाद. नक्कीच या ठिकाणी पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद कामठे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक असे स्वागत. वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज वैभव. आल्या आल्या पहिला चेंडू मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलाय आणि पंचांनी मात्र अवंतर धाव वाईट धाव घोषित केली. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढवतोय. धावसंख्या होती ती 31. पुढचा चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू भिरकावून दिला. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. नक्की चेंडू दिलाय फिरकावून फाईन लेगच्या डोक्यावरून. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातो. 1 बाउन्स, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. नक्कीच आपल्या भागातील मान्यवरांना एक दिलेली चांगली सलामी. मान्यवर आले आणि आपल्या संघासाठी नक्कीच सोमेश्वर क्रिकेट संघाचे समर्थक, खंडे समर्थक या ठिकाणी आले आणि दिलेली सलामी, खणखणीत चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदाच भिरकावून दिला. आता मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत षटकार, 6 धावांसाठी.
पुढचा चेंडू जशात तसं उत्तर नक्कीच. फलंदाज मात्र त्या ठिकाणी चौकार आणि षटकार मारायच्या नादात मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय, विसावतोय डायरेक्ट थर्डमॅनच्या हातामध्ये. सोमेश्वर संघाला बसलेला हा 5वा धक्का. नक्कीच या ठिकाणी बशीर मात्र झेलबाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो गोपाळ कामठे. साहेब ग्रामीण भागातील हे सर्व खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. साहेब बालाजी लिस्ट द्यायची लिहून. प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची, संघांना सूचना देण्यात येते. यूट्यूब लाईव्ह सामने हे आपल्याला पाहावयास मिळतील tenniscricket.in वरती. चला सामन्याकडे थोडं लक्ष देऊ. पुढचा चेंडू पायावरती आदळलाय, एक हलकसा अपील केलंय. एक धाव त्या दरम्यान मात्र पूर्ण होते. फलंदाज मात्र त्या ठिकाणी पायचीत, लेग बिफोर द विकेट. नक्कीच या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. अच्छा, रिव्ह्यू घेतलाय का? नक्कीच आपल्याला ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय फलंदाजाने. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर्स कॉल, फलंदाज बाद, लेग बिफोर द विकेट. चेंडू आदळलाय मागच्या पायावरती. नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. लेग बिफोर द विकेट मात्र या ठिकाणी LBW मात्र फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जो फलंदाज आलाय दत्तात्रय शेडकर. चला सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. गोलंदाजीसाठी जो सज्ज होतोय वैभव, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 बळी मिळवलेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान यष्टिरक्षकाचं. निर्धाव चेंडू त्या दरम्यान होतोय. धावसंख्या मात्र होती ती 41. चौथं षटक चालू असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलेला. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळला. निर्धाव चेंडूने मात्र षटक संपतंय 4थं. धावसंख्या होती ती 6 गडी बाद, 41 धावा, 4 षटक पूर्ण. अजून देखील 2 षटक शिल्लक आहेत. मामा पळा, टाइम जास्त झाला. 6 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा 3 रनांची पेनल्टी असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघातील कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. 24 मिनिटं झालेत, आपली 4च षटकं झालेत. पटापट उरका. पुन्हा एकदा उजव्या साईडला टोलल चेंडू. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होते. दुसरा धावचा प्रयत्न होतो का? नाही. चांगले क्षेत्ररक्षण. एका धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 42. 5वं षटक चालू असताना पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या मात्र होते ती
43 पाचवं षटक चालू असताना थोडीशी गडबड करावी लागते गोलंदाजांना आणि फलंदाजांना. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पळला उभ्या. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आज जा. थांब रे. पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने टोलवून चेंडू. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होऊ शकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 44. पाचवे षटक चालू असताना त्या बायला लाव ना, पटापटा चल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवर. प्रयत्न नक्कीच करणार आणि नक्की प्रयत्नाला यश. फलंदाज मात्र त्या ठिकाणी झेलबाद. आई झेल सुटलाय परंतु थोडस असं गचाळाचं क्षेत्ररक्षण. चांगल्या थ्रोट्या दरम्यान मात्र फलंदाज दीपक शर्मा व गोपाल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. नक्कीच एक अपील मागितली होती परंतु पंचांनी तो चेंडू अवांतर वाईट असा घोषित करून एका अवांतर धावेने मात्र धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 46. पुढचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या खालोखाल. झेल होतो का पाहूया आणि पुन्हा एकदा चांगला असं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होतंय आणि झेल बाद. फलंदाज झेल बाद. सोपान बाटे त्या दरम्यान नक्कीच झेलबाद झालेत व शेवटचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे नागेश अण्णा कळतकर. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस. नक्कीच आता मात्र फलंदाजीसाठी आले ते फलंदाज. नाही ती फिल्डिंग बॅट्समन कोण आहे ना? सुरेश कामटे. नक्कीच सुरेश दादा कामटे राष्ट्रवादी युवा संघटनेचे अध्यक्ष नागेश कळतकर. नागेश केळतकर या ठिकाणी मात्र हॅलो. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न आणि मिस अंडरस्टँडिंग. फलंदाज बाट नक्कीच ऑल आउट झालाय. संघ मात्र संपूर्ण संघ 46 धावांवरती पूर्ण संघ. एक षटक बाकी असताना मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आलाय. 46 धावा पूर्ण करून 47 धावांचं लक्ष
लवकरात लवकर क्रीज मध्ये यायचंय आणि पंचांनी मात्र लगेच सामना चालू करायचा आहे. चालू असलेला सामना जांभळी विरुद्ध जातेगाव. दोन्ही भागातील एक नावाजलेले संघ आपले पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडून आलेले हे सर्व खेळाडू आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. एक गाव एक टीम ही संकल्पना नक्कीच या स्पर्धेदरम्यान एकाच गावातील सर्व 11च्या 11 खेळाडू असतील. जर एखादा खेळाडू दुसऱ्या गावातून या संघामध्ये खेळताना दिसला आढळला तर तो संघ बाद केला जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. एखाद्या खेळाडूवरती ऑब्जेक्शन आलं आणि तो जर का दोषी आढळला तर पूर्णच्या पूर्ण संघ या स्पर्धेबाहेर पडेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. फलंदाजीसाठी आलेत ते फलंदाज निलेश व धनंजय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो दत्तात्रय शेंडकर. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर असा अपील मागितलाय परंतु चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने मात्र सामन्याला सुरुवात होते. चेंडू दुसरा भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती हलकसा अपील केलं पंचाने फेटाळून दिलं. दुसऱ्या चेंडूवरती चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार षटकार. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला. बॅटची बाहेरची कडागी लागून गेलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत पुन्हा एकदा फक्त आणि फक्त चौकार. 4 धावेने धावसंख्येत मोठी वाढ होते. धावसंख्या होती ती 10. 47 धावांचा पाठलाग करतोय तो जातेगाव संघ. नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो निलेश. वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. पहिलं षटक चालू असताना रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. कणकणीत पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू डाव्या साईडला टोलवलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स लागोपाठचा तिसरा चौकार. 4 धावांनी मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 18. आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत फलंदाज आता मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नक्कीच निलेशाने परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने मात्र पहिलं षटक पूर्ण होतंय. धावसंख्या होती ती 18. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या होती ती 18. 46 धावा करून 47 धावांचं लक्ष जे उभं केलंय चांबळी संघाने जातेगाव संघासमोर. मान्यवरांमध्ये आता ज्यांचं नुकतंच आगमन झालं अशा आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते व अष्टपैलू खेळाडू सागर दांगट व विकास दांगट यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. खरोखरच आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. चला सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. दुसरं षटक घेऊन आलेत ते गोलंदाज सुरेश कामठे यांचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय
फलंदाज धनंजय पवारने निर्धाव चेंडू मात्र त्या दरम्यान मोठा फटका नक्कीच मारू शकला नाही तो फलंदाज. शेळगाव 11 आपले आयडी घेऊन यायचंय. पुढचा चेंडू फुलटास टाकलाय, भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव मात्र त्या दरम्यान पूर्ण होतोय, परंतु चेंडूने घेतलाय वेध सरळ सीमारेषा पार. 1 धाव खणखणीत पुन्हा एकदा चौकार. शेळगाव लवकरात लवकर यायचंय, टॉस करून घ्यायचंय. दुसरी इनिंग चालू आहे. धन्यवाद. आणि षटकारांमध्ये नक्कीच धावा जमा करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच फासलाय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू मात्र त्या दरम्यान होतोय आणि धावसंख्या मात्र 22 वरती स्थिरावलेली आहे. चांगली गोलंदाजी करतायत, अनुभवी गोलंदाज दिसत आहेत. नक्कीच भरपूर सामन्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असेल. हा कुटापचा चेंडू बॅटच्या आतली कडा, चेंडू जातोय सरळ यष्ट. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच जातेगावचे सरपंच विशाल उमाप यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. नक्कीच असे खेळाडू आपल्याला खेळताना या ठिकाणी दिसत आहेत. गावचे सरपंच आहेत, परंतु पहा मित्रांनो, खेळायची आवड, नक्कीच एक चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल. 1 डाऊन. विराट कोहलीची जागा नक्कीच सरपंचांनी घेतलेली आहे. जातेगावचे सरपंच वेल्ले चांगलाच चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचांनी मात्र जमिनीलगत दोन्ही हात लांब करून तो अवंतर वाईट असं घोषित केलं. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 23. दुसरं षटक जे चालू आहे ते सुरेश कामटे यांचं. पुन्हा एकदा विशाल तयार. पुन्हा एकदा लेग साईडला टोलवलेला चेंडू. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव घेताना मात्र सरपंच उमेश मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. अतिशय सुरतची गरज संघासाठी व स्पर्धेसाठी देखील. पुढचा चेंडू सुरेश कामट्यांनी टाकलाय. चेंडू जातोय कव्हरेजन मध्ये, झेलवतं का पाहूया. प्रयत्न चांगला. एका हाताने उडी मारून घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु 2 धावा घेतल्या. 2 धावा धावून पळून मात्र एकच घेतली का? 1 धाव मात्र त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 25. 47 धावांचा पाठलाग करताना 2 षटक पूर्ण. पॉवर प्लेची षटक मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या मात्र होते ती 25. अजून देखील 22 धावांची गरज. 24 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज.
चला गोलंदाज लवकरात लवकर 30 मिनिटांमध्ये आपल्याला आपली वैयक्तिक पहिली व संघासाठी 6 षटक पूर्ण करायचे. नवीन गोलंदाज आले ते गोपाल कामटे. तर फलंदाजीसाठी मात्र पुन्हा एकदा सूरज स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू गोपाल कामटे याचा, सूरज आला. 24 चेंडू 22 धावांची गरज असताना पहिला चेंडू चांगला झेल, त्या दरम्यान मात्र सूरज झेलबाद नक्की. नक्की चांगलं गाणं या ठिकाणी ऐकवलं. बाला बाला, आमच्या इकडे लय बाला आहेत. जल्ला नवीन फलंदाज आलाय अतुल. सूरज यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अतुल. नक्कीच एक चांगलं यश मिळवलंय ते गोपाल कामट्याने. पहिल्या चेंडूवरती मात्र सूरजला झेलबाद स्वरूपात टिपलंय. धावसंख्या मात्र 25 वरती स्थिरावली. आता समीकरण आहे 23 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. हुशार असे पंच आहेत. चुकीची अपील त्यांना चालणार नाही. नक्कीच ते अपील फेटाळून देतील. पुणे क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त असे पंच या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती देत आहेत. त्यांचे देखील वेळोवेळी नक्कीच या ठिकाणी हार्दिक असे स्वागत व मनपूर्वक असे आभार. पुढचा चेंडू गोपाळ याचा, अतुलला. पुढचा चेंडू नो चेंडू. ऍक्शन कशाबद्दल नो दिलाय? फेकी थ्रो गोलंदाज पेनल्टीच्या पेनल्टीच्या 3 धावा. गोलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकू शकत नाही. सोमेश्वर क्रिकेट संघाला बसलेला धक्का. नक्कीच गोलंदाज पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आला ते सोपान बाठे. पुढचा चेंडू उरलेले षटकातील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील होतोय, परंतु अपील पुन्हा एकदा फेटाळण्यात आलंय. निर्धाव चेंडू. धाव संख्या होती ती 28. अजून देखील 19 धावांची गरज. नो चेंडू टाकला नसता तर 3 धावा मायनस झाल्या नसत्या. फुलटॉस टाकले चेंडू पायावरती आदळला. पंचांकडे बाद मागितल्यावर फलंदाज पायची. नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक हचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला करण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि सोपान बाठे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. समीकरण अजून देखील 19 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने टोलेल चेंडू 1 धावत्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धाव संख्या होते ती 29. अजून देखील 18 धावांची गरज. सुरुवातीला ओपनिंगला आलेला निलेश मात्र अजून ठाण मांडून बसला. आपल्या संघासाठी विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय. चौफेर फटकेबाजी करून नक्कीच एक मोठी धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी जमा केली. अजून देखील 18 धावांची गरज आहे.
निर्धारित 30 मिनिटांमध्ये आपली षटकं पूर्ण करायची आहेत, नाहीतर गोलंदाजी संघाला 3 रनांची पेनल्टी आहे. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळायला चेंडू, क्षेत्ररक्षक खूप दूरवर, चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार, खणखणीत आणि फक्त खणखणीत वाचतोय तो चौकार. त्या दरम्यान तिसरं षटक पूर्ण होतंय, 3 षटक पूर्ण, धावसंख्या होते ती 33. अजून देखील 14 धावांची गरज. 18 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. अनुभवी गोलंदाज सुरेश कामठे या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत, तर फलंदाजीसाठी देखील दादा पवार या ठिकाणी फलंदाजी सज्ज झालाय. पाहूया समीकरण. 18 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. पुढचा चेंडू शॉर्ट पिच टाकलाय, पंचांनी मात्र तो नो बॉल घोषित केलाय. का? 3च खेळाडू आतमध्ये. ओके, सर्कलचा नियम क्रमांक 156. 5च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर उभे असतील. 6वा जर गेला तर पंचांनी लगेच नो बॉल दिला. नो बॉल, अवांतर 1 धाव. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. समीकरण 18 चेंडूंमध्ये. आता मात्र टोलवलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. 1 बाउंड, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप. त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 36. आता मात्र समीकरण आहे 17 चेंडूत 11 धावा. दादा पवार त्या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात. त्या दरम्यान मात्र निर्धाव चेंडूने या ठिकाणी धावसंख्या मात्र होते ती 36. अजून देखील 11 धावांची गरज. सामना अजून देखील संपलेला नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अजून संपलेला नाहीये. पुढचा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक त्या मागोमाग. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 37. अजून देखील 10 धावांची गरज आहे. पुढील होणारा सामना शेळगाव 11 इंदापूर विरुद्ध लोणी साई बालाजी लोणी. कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. शॉर्ट पिच टाकले, चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि फक्त षटकार. पुढचा चेंडू पुढे टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूने, ट्रॅव्हल होतोय. काव कॉर्नर मध्ये गेलाय चेंडू. सीमारेषा पार, नक्कीच कणकणीत चौकार. सामना मात्र विजय नोंदवतोय तो टॉससाठी यायचंय जातेगाव संघ. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत झालेल्या संघातील मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रसाद कामटे यांना नम्रतेची विनंती आहे. आपला सत्कार व्यासपीठावरती केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला नक्कीच या ठिकाणी सत्कार केला जाईल. आमच्या या क्रीडा नगरीमध्ये, आमच्या या स्पर्धेदरम्यान आपण जो सहभाग घेतलात, नक्कीच आपलं गोड कौतुक. असेच वेळोवेळी आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व ग्रामस्थांचे या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.